नमस्कार मित्रांनो, मी श्याम एक्झाम जागरमध्ये तुमचं स्वागत करतो. तर तुम्हाला स्क्रीनवर हा प्रश्न दिसत असेल, तर अशा टाईपचे प्रश्न 10 ते 15 सेकंदात कसे सोडवायचे हे आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. हा प्रश्न तुम्ही सोडून पाहण्याचा आधी प्रयत्न करा आणि मी सोडून दाखवणारच आहे. हा प्रश्न राज्य सेवा 2013 मध्ये विचारण्यात आला होता. तर आपण आजच्या या सेशनला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर आजच्या सेशनला सुरुवात करूया आणि आजच्या सेशनचा पहिला प्रश्न बघा काय आहे. ए आणि बी एक काम पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ घेतात त्यापेक्षा ए 3 दिवस अधिक घेतो व बी ते काम पूर्ण करण्यासाठी 12 दिवस अधिक घेतो. तर ए व बी एकत्रितपणे ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता या प्रश्नामध्ये काय काय दिलेले आहे आपण बघूया. आपल्याला काय माहिती दिलेली आहे, ए आणि बी एक काम किती दिवसात पूर्ण करतात हे आपल्याला प्रश्नात सांगितलेलं नाही. मग काय मानूया आपण, ए आणि बी एकत्रितरित्या एक काम 1 दिवसात पूर्ण करतात. पुढे काय म्हटलेलं आहे, ए एकटा तो काम ए आणि बी ला जेवढे दिवस लागलेले आहेत त्यापेक्षा 3 दिवस आधी घेतो. म्हणजे ए आणि बी ला एक दिवस लागलेले आहेत, तर ए ला एक्स प्लस 3 दिवस लागले आहेत. त्याचप्रमाणे बी ला किती दिवस लागलेले आहेत, एक्स प्लस 12. आता आपल्याला या प्रश्नामध्ये एवढी माहिती दिलेली आहे, यावरून आपल्याला काय काढायचं आहे की एक्स इथे एक्स ची व्हॅल्यू किती, ए आणि बी ला ते काम एकत्रितरित्या करण्यासाठी किती दिवस लागलेले आहेत. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न आपण 10 ते 15 सेकंदात सोडवू शकतो. त्यासाठी मी तुम्हाला एक मेथडही सांगणार आहे, पण त्याआधी ट्रॅडिशनल मेथडने हा प्रश्न सोडवण्यास किती वेळ लागतो आणि आपण कसं करतो तर बघा, ए बी आणि ए बी. आता ए ला एक काम करण्यासाठी एक्स प्लस 3 दिवस लागतात, बी ला तेच काम करण्यासाठी एक्स प्लस 12 दिवस लागतात आणि ए बी ते एकत्रितरित्या काम एक्स दिवसात पूर्ण करतात. आता एका दिवसाचं त्यांचं काम काढायचं आहे, मग काय करावं लागेल, 1/x+3. बीचं एका दिवसाचं काम काय असेल, 1/x+12 आणि दोघं जण मिळून एका दिवसात किती काम करतात तर 1/x. तर आता इथं काय होईल, यांची बेरीज करून आपल्याला 1/x भेटणार आहे. तर आता काय होईल, इथं यांचा तिरपा गुणाकार होईल. तर कसं बघा, x+12 प्लस x+3 डिवायडेड बाय x+3 इंटू x+12 इज इक्वल टू 1/x. आता हे जे इथलचे x आहे इकडे गुणाकारात जाईल आणि हे इथलचं भागाकारात आहे ते इकडं या साईडला जाईल. तर बघा कसं होईल, x, आता इथं मी काय करतो, हे x आणि हे x 2x लिहून घेतो, 2x प्लस हे 12 हे प्लस 3 म्हणजे किती होईल 15 डिवायडेड बाय, आता हे आपण इकडचं इकडच्या साईडला घेऊन जातो. मग बघा x+3 इंटू x+12. मग काय होईल, x गुणिले 2x म्हणजे काय होईल 2x² प्लस 15x इज इक्वल टू, आता या x ने या कंसाला गुणून घ्या तर काय येईल 2x x² येईल प्लस 12x. आता या 3 ने या कंसाला गुणा काय येईल 3x प्लस 36. मग आता काय करूया आपण बघा, इकडचे हे इकडे घेऊन येऊया. मग काय येईल 2x² प्लस 15x मायनस x². आता 12x प्लस 3x म्हणजे किती होईल 15x. आता हे इकडे आल्यामुळे काय होईल मायनस 15x इज इक्वल टू, आता हे 36 तिकडेच ठेवूया आपण. मग काय होईल, आता बघा या 2x² मधून x² गेलं म्हणजे काय होईल तर x² उरलं. आता हे 15x आणि हे मायनस 15x, हे प्लस 15x आहे आणि हे मायनस 15x आहे, हे दोन्ही कटल. मग आता काय उरलेलं आहे, x² इज इक्वल टू 36. आता x² इज इक्वल टू 36 उरलेलं आहे, तर x इज इक्वल टू किती राहणार आहे तर 6 राहणार. आता x ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटलेली आहे 6. तर अशा पद्धतीने तुम्ही बऱ्याच पुस्तकातही बघा अशा टाईपनं हा प्रश्न सोडून दिलेला आहे. पण हा प्रश्न जर परीक्षेत विचारला तर एवढा वेळ लावायचा का, तर नाही, अशा टाईपनं आपण हा प्रश्न सोडवणार नव्हतो. हा प्रश्न अशा टाईपनं आपण सोडवणार नाही आहे. तर हा प्रश्न 10 ते 15 सेकंदात कसा सोडवायचा आहे तो बघूया आपण. लक्ष देऊन बघा, आता इकडे लक्ष द्या. बघा आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, ए आणि बी एक काम x दिवसात पूर्ण करतात. ए आणि बी एक काम x दिवसात पूर्ण करतात. आता आपल्याला इथे x ची व्हॅल्यू काढायची. अजून पुढे बघा प्रश्नात काय सांगितलेलं आहे, ए ते काम, आता ए ते काम किती दिवसात पूर्ण करतो आपल्याला सांगितलेलं आहे. ए ते काम x+3 दिवसात पूर्ण करतो आणि बी ते काम
एक्स प्लस 12 दिवसात पूर्ण करतो. आता असा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला इथे एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. मग काय करावं लागेल आपल्याला, काय करायचं बघा, ही जे 3 आणि इथं 12 आहे ते काय करायचं, यांचा गुणाकाराचं वर्गमूळ घ्यायचं, म्हणजेच आपल्याला ही एक्स ची व्हॅल्यू भेटणार आहे. बघा म्हणजे काय सांगायलो मी, वर्गमुळात 3 गुणिले 12. आता हे 3 घेतलेलं आहे आणि हे 12 घेतलेलं आहे, यांचा आता गुणाकार करा, किती येते 36. वर्गमुळात 36. आता हे 36 चा वर्ग काय असेल, 36 चा वर्गमूळ काय असेल तर 6. आता 36 चा वर्गमूळ 6 आहे आणि हे जे एक्स आहे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे 6. म्हणजेच ए आणि बी एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. इतक्या सोप्या पद्धतीने या मेथडचा उपयोग करून तुम्ही आधी मी जे सोडून दाखवलं होता तेच प्रश्न मी या मेथडचा उपयोग करून सोडवलेला आहे. तिथं पण 6च उत्तर आलं होतं, इथं पण 6च उत्तर आलेलं आहे. आपल्याला इथं आपल्याला स्टेपला मार्क नाही तर आपल्याला इथं आन्सरला मार्क आहे. त्यासाठी आपण जेवढ्या फास्ट प्रश्न सोडू शकतो त्या आपल्यासाठी चांगलं आहे. तर या मेथडचा उपयोग करून अशा टाईपचे प्रश्न आपण सोडवणार आहोत. तर बघा आता यात आपल्याला 6 भेटलेला आहे, एक्स इज इक्वल टू 6 भेटलेला आहे. आता आपल्याला प्रश्नात जर असं विचारलं असतं की बी एकटा ते कार्य किती दिवसात पूर्ण करत असेल, तर आपण काय केलं असतं, या एक्सच्या ठिकाणी 6 ठेवलं असतं. 6 प्लस 12 म्हणजेच बी न ते कार्य किती दिवसात पूर्ण केलं असतं 18. त्याचप्रमाणे ए न किती दिवसात पूर्ण केलं असतं विचारलं असतं, तर या एक्सच्या ठिकाणी 6 ठेवलं असतं. एक्स प्लस 3 म्हणजेच ए न ते काम 9 दिवसात पूर्ण केलं असतं. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा हे तुम्हाला समजलं असेल. तर आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. तसाच आहे बघा, ए व बी एक काम पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ घेतात त्यापेक्षा ए 27 दिवस जास्त घेतो व बी 3 दिवस जास्त घेतो, तर एकटा बी ते कार्य किती दिवसात पूर्ण करेल. प्रश्नात बघा काय काय सांगितलेलं आहे. ए आणि बी एक कार्य एक्स दिवसात करतात, तर ए किती दिवसात करतो ते कार्य, एक्स प्लस 27. आणि बी ते कार्य किती दिवसात करतो, तर एक्स प्लस 3. एवढी माहिती आपल्याला प्रश्नात दिलेली आहे. यावरून आपल्याला काय काढायचं आहे, तर बी ते कार्य किती दिवसात पूर्ण करत असेल, बी ते कार्य किती दिवसात पूर्ण करत असेल आपल्याला हे काढायचं आहे. मग तसाच हा पण प्रश्न तसाच सोडवायचा. बघा ए प्लस बी इज इक्वल टू आपल्याला किती दिलेलं आहे, एक्स दिलेलं आहे. आणि एकटा ए ते कार्य किती दिवसात पूर्ण करतो, एकटा ए ते कार्य एक्स प्लस 27 दिवसात पूर्ण करतो. आणि एकटा बी ते कार्य किती दिवसात पूर्ण करतो, एक्स प्लस 3. आता आधीच्या प्रश्नात मी सांगितलंच होतं, जे इथं 27 आणि 3 आहे यांच्या गुणाकाराचं वर्गमूळ घेतले की आपल्याला काय भेटणार आहे, एक्स ची व्हॅल्यू भेटणार आहे. मग बघा 27 गुणिले वर्गमुळात 27 गुणिले 3. आता यांचा गुणाकार करा, काय येईल, वर्गमुळात 81. आता 81चं वर्गमूळ काढा तर काय येईल 9. आता एक्स बरोबर आपल्याला काय भेटलेलं आहे 9. आपल्याला इथं काय काढायचं आहे की बी ला ते कार्य करण्यासाठी किती दिवस लागले असतील. आता बी ला काय ते कार्य करण्यासाठी एक्स प्लस 3 दिवस लागलेले आहेत. आता एक्स ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे, एक्स बरोबर किती आहे तर 9. म्हणजेच बी ला ते कार्य करण्यासाठी 9 प्लस 3 याचाच अर्थ 12 दिवस लागलेले आहेत. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा आता पुढचा प्रश्न वेगळा आहे, व्यवस्थितपणे वाचा. ए व बी एक काम एकत्रितरित्या 6 दिवसात पूर्ण करतात. एकट्या बी ला ते काम करण्यासाठी ए पेक्षा 16 दिवस जास्त लागतात, तर एकटा काम किती दिवसात पूर्ण करेल. आता हा प्रश्न कसा सोडवायचा बघा. यात आपल्याला ए आणि बी एक कार्य किती दिवसात पूर्ण करतात म्हणून सांगितलेलं आहे. ए आणि बी एक कार्य 6 दिवसात पूर्ण करतात. आणि पुढे काय सांगितलेलं आहे, एकट्या ए ला, पुढे प्रश्नात काय सांगितलेलं आहे, एकट्या बी ला ते काम करण्यासाठी ए पेक्षा 16 दिवस जास्त लागतात. बी ला एकट्याला ते काम करण्यासाठी ए पेक्षा 16 दिवस जास्त लागतात. इतकी माहिती दिलेली आहे. या माहितीतून हा प्रश्न कसा सोडवायचा व्यवस्थितपणे लक्ष देऊन बघा. आपल्याला यात काय सांगितलेलं आहे, ए आणि बी ते कार्य 6 दिवसात पूर्ण करतात. या आधीच्या प्रश्नात आपल्याला सांगितलं नव्हतं ते दोघं जण किती दिवसात कार्य करतात, पण या प्रश्नात आपल्याला सांगितलेलं आहे. आता एकटा ए ते कार्य किती दिवसात पूर्ण करेल, तर बघूया आपण एकटा ए ते कार्य किती दिवसात पूर्ण करेल. तर दोघं जण मिळून एक कार्य 6 दिवसात पूर्ण करतात. आता ज्यावेळेस एकटा एक काम करणार आहे त्याला 6 दिवस तर लागणार आहेत, अजून काही दिवस लागणार आहेत, पण ते किती दिवस लागतात हे आपल्याला माहित नाहीत. मग आपण काय करूया, ए ला 6 दिवस तर लागणार आहेत, अजून काही वाय दिवस लागतात असं आपण म्हणूया. आता बी ला किती दिवस लागतात, बी ला पण तसंच 6 दिवस तर लागणार आहेत, अजून काही झेड दिवस लागतात असं आपण मानूया. आता हा प्रश्न बघा, आपल्याला इथं वाय आणि झेड ची व्हॅल्यू काढायची आहे. त्यावरून आपण हा प्रश्न सोडू शकतो. मग काय करायचं, या प्रश्नामध्ये अजून एक इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, बी ला ए पेक्षा 16 दिवस जास्त लागतात. बी ला ए पेक्षा 16 दिवस जास्त लागतात.
एवढी माहिती आपल्याला आहे. मग काय करायचं बघा, ही जे 6 ए आणि बी एक कार्य 6 दिवसात पूर्ण करतात, तर या 6चा वर्ग करायचा, किती येते 36. आता या 36चे असे अवयव पाडायचे की यातील फरक कितीचा असला पाहिजे, तर यातील फरक 16चा असला पाहिजे. आता 36चे अवयव असे पाडा की त्यातील फरक 16चा असला पाहिजे. म्हणजेच काय, 18 आणि 2, 18 दुनी 36 आणि 18 - 2 करा, तर त्यातील फरक किती असेल, 16 असेल. आता आपण अवयव पण काढलेले आहेत. आता ही जी 18 आणि 2 आहेत ते इथं वाय आणि झेडला या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. पण कशा करायच्या, लक्ष द्यायचं, लक्ष देऊन आहे का, ज्याला जास्त दिवस लागतात त्याला इथलची जी जास्त मोठी संख्या आहे ती त्याला देऊन टाकायची, आणि ज्याला कमी दिवस लागतात त्याला इथलची छोटी संख्या देऊन टाकायची. आता आपल्याला माहित आहे, प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे बी ला ए पेक्षा 16 दिवस जास्त लागतात, म्हणून जे इथलचे 18 आहेत ते बी ला द्यायचे. याचा म्हणजेच या झेडच्या ठिकाणी 18 ठेवायचे आणि वायच्या ठिकाणी 2 ठेवायचे. आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे की बी ला ते कार्य पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. आता बघा, 6 + 18, बी = 6 + 18 आहे, म्हणजेच बी ला ते कार्य पूर्ण करण्यासाठी 24 दिवस लागतील. प्रश्न काहीतरी आवड आहे का बघा, एकदम सोप्या पद्धतीने हा प्रश्न कसा सोडवायचा आहे मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, हा प्रश्न राज्य सेवा 2013 मध्ये विचारण्यात आलेला आहे. एक काम पूर्ण करायला कबीरला 800 पेक्षा 10 दिवस कमी लागतात, तर तेच काम करायला सत्यमला 800 पेक्षा 15 दिवस जास्त लागतात. जर कबीर आणि 800 दोघे मिळून हे काम 12 दिवसात पूर्ण करत असतील, तर 800 आणि सत्यमला हे काम पूर्ण करायला किती दिवस लागतील. प्रश्न व्यवस्थितरित्या वाचल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की 2 प्रश्न एकत्र करून हा प्रश्न तयार करण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न सोडवताना काय करायचं, आधी कबीर आणि 800चा विचार करायचा, कारण कबीर आणि 800 विषयीची आपल्याला जास्त माहिती सांगितलेली आहे. कबीर आणि 800 एकत्रितरित्या एक काम किती दिवसात पूर्ण करतात सांगितलेलं आहे, तर 12 दिवसात पूर्ण करतात. अजून पुढे आपल्याला ही एक माहिती सांगितलेली आहे की कबीरला 800 पेक्षा 10 दिवस कमी लागतात. कबीरला 800 पेक्षा 10 दिवस कमी लागतात असं आपल्याला प्रश्नात सांगितलेलं आहे. आता या माहितीचा उपयोग करून आधी आपण 800ला ते कार्य करण्यासाठी किती दिवस लागतात हे काढूया. तर बघा, कबीर + 800 एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. आता ज्यावेळेस कबीर एकटा काम करणार आहे तर त्याला किती दिवस लागतील, तर बघा, कबीर एकटा काम करणार आहे त्याला 12 दिवस तर लागणार आहेत, अजून प्लस वाय असे काही दिवस लागतील. आता त्याचप्रमाणे 800 ज्यावेळेस तो एकटा काम करणार आहे तर त्याला किती दिवस लागतील, तर 800ला पण 12 दिवस तर लागणार आहेत, अजून झेड असे काही दिवस लागतील. आणि कबीरला 800 पेक्षा 10 दिवस कमी लागतात असं आपल्याला प्रश्नात सांगितलेलं आहे. तर काय करायचं बघा, आता मी आधीच्या प्रश्नात सांगितलेलाच आहे, या 12चा वर्ग करायचा म्हणजे किती, 144, आणि या 144चे असे अवयव पाडायचे की त्यातील फरक कितीचा असला पाहिजे, 10चा. आता 144चे अवयव पाडा, तर काही 18 × 8 144, आणि यातील फरक किती बघा, 18 - 8 करा, 10चा फरकही आलेला आहे. आता ही मोठी संख्या आहे, ती कोणाला द्यायची, जर कोणाला द्यायची तर ज्याला जास्त दिवस लागतात त्याला ती मोठी संख्या द्यायची. आता इथे आपल्याला प्रश्न सांगितलेला आहे कबीरला 800 पेक्षा 10 दिवस कमी लागतात, याचाच अर्थ 800ला कबीर पेक्षा 10 दिवस जास्त लागतात, म्हणून हे 18 कबीरला 800ला देऊन टाकायचे. या मी झेडच्या ठिकाणी 18 ठेवलेले आहे, आणि हे जे 8 आहेत ते कोणाला द्यायचे, कबीरला द्यायचे. आपल्याला आता 800ला किती दिवस लागतात हे भेटलेलं आहे बघा, 12 + 18, 800ला किती दिवस लागतात, तर 30 दिवस लागतात. 800ला किती दिवस लागतात, 30 दिवस लागतात. अजून आता आपल्याला काय काढायचं आहे, सत्यम आणि 800 एकत्रितरित्या ते कार्य किती दिवसात पूर्ण करतील. सत्यम आणि 800 एकत्रितरित्या ते कार्य किती दिवसात पूर्ण करतील हे आपल्याला काढायचं आहे. आणि या प्रश्नात हे सांगितलेलं आहे की सत्यमला 800 पेक्षा 15 दिवस जास्त लागतात. आता आपल्याला 800ला किती दिवस लागतात हे भेटलेले आहे, 800ला 30 दिवस लागतात, तर सत्यमला किती दिवस लागतील, तर 800 पेक्षा 15 दिवस जास्त, म्हणजेच किती, 45 दिवस लागतील. आता अशा टाईपचे आपण प्रश्न सोडवलेलेच आहेत. 800ला 30 दिवस लागतात, सत्यमला 45 दिवस लागतात, तर दोघांना मिळून एकत्रितरित्या कार्य करण्यास किती दिवस लागतील, तर कसं सोडवायचं बघा, या 30 आणि 45चा लसावी घ्यायचा, काय येईल, 30 आणि 45चा लसावी येईल 90. आता या आपण म्हणलं 90 टेबल तयार करायचे आहेत, आणि 90 टेबल 830 दिवसात पूर्ण करतो, तर तो एका दिवसात किती टेबल तयार करत असेल, तर या 90ला 30 न भाग द्या, किती, एका दिवसात 803 टेबल तयार करतो, आणि या 90ला 45 न भाग द्या, तर सत्यम एका दिवसात 2 टेबल तयार करतो, आणि दोघं जण मिळून एका दिवसात 5 टेबल तयार करतात.
आता दोघं जण मिळून एका दिवसात 5 टेबल तयार करतात, तर 90 टेबल तयार करण्यासाठी त्या दोघांना किती दिवस लागले असतील? तर 90 भागिले 5. आता या 90 ला 5 न भाग द्या बघा. 5 एक 5, 4 उरलेले आहेत, 5 8 40. सत्यम आणि अक्षयला ते काम पूर्ण करण्यासाठी 18 दिवस लागलेले आहेत. एकदम सोप्या पद्धतीने हा प्रश्न 10 ते 15 सेकंदात कसा सोडवता येईल हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तुम्ही कोणतेही पुस्तक बघा सीसीआरचे, त्यात हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवलेला आहे आणि किती वेळ लागेल तशा पद्धतीने सोडवायला तुमच्या लक्षात येईल त्यातील डिफरन्स आणि यातील डिफरन्स. हा प्रश्न व्यवस्थितरित्या समजून घ्या आणि जर समजला नसेल तर व्हिडिओ अजून एकदा पूर्ण बघा, लक्षपूर्वक बघा की काय काय केलेलं आहे आपण यात. तर आजचं सेशन इथंच संपलेलं आहे आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. आणि पुढच्या सेशनमध्ये आपण काही प्रश्नासह भेटणार आहोत. तर पुन्हा भेटूया. जय हिंद, जय भारत.